गोकुळ सोबत गोकुल। अटल चषक फुटबॉल स्पर्धेत संयुक्त जुना बुधवार संघाने खंडोबा तालीम मंडळाचा 3-1 गोलनी पराभव करत अटल चषक पटकावला। तटाकडील तालीम मंडळ आयोजित अटल चषक फुटबॉल स्पर्धेतील आज स्पर्धेचा अंतिम सामना संयुक्त जुना बुधवार पेठ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यात झाला। दोन्ही संघाच्या समर्थकांनी सामना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती। सामन्याच्या पूर्वार्धात 8व्या मिनिटाला जुना बुधवारच्या रविराज भोसलेने गोल करत जुना बुधवार संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। या गोलची परतफेड करण्यासाठी खंडोबाच्या अमीन खजीर, पृथ्वीराज साळुंखे यांनी मारलेले जोरदार फटके बुधवारच्या गोलीने रोखले। सामन्याच्या 17व्या मिनिटाला जुना बुधवारच्या सनवीर सिंग याने गोल करत जुना बुधवार संघाने 2-0 अशी आघाडी मिळवली। त्या पाठोपाठ 23व्या मिनिटाला जुना बुधवारच्या रिंकू सेठ याने हेडद्वारे तिसरा गोल करत 3-0 अशी भक्कम आघाडी जुना बुधवार संघाला मिळवून दिली। त्यानंतर पूर्वार्धात मिळालेल्या जादा वेळेत खंडोबाच्या रोहन अडनाईक याने मैदानी गोल करत जुना बुधवार संघाची गोलची आघाडी 1 गोलने कमी केली। मध्यंतरापर्यंत जुना बुधवार संघ 3-1 गोलनी आघाडीवर राहिला। उत्तरार्धात खंडोबा संघ बुधवार पेठची बरोबरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरला। बुधवार पेठचा पृथ्वीराज साळुंखे, अमीन खजीर, आदित्य लायकर, ओंकार लायकर यांनी केलेल्या खोलवर चढाया जुना बुधवार संघाने रोखल्या। संपूर्ण वेळ संयुक्त जुना बुधवार पेठ संघाने 3-1 अशा गोल फरकाने खंडोबा संघाचा पराभव करत अटल चषक पटकावला। यावेळी जुना बुधवार खेळाडूंसह संघाच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला। खंडोबा संघाला द्वितीय स्थानावर समाधान मानावं लागलं। या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलकीपर खंडोबाचा आकाश मेस्त्री, उत्कृष्ट हाफ खंडोबाचा ऋतुराज साळुंखे, उत्कृष्ट डिफेन्स संयुक्त जुना बुधवार पेठ संघाचा साहिल खोत, तर उत्कृष्ट फॉरवर्ड खंडोबाचा अमीन खजीर यांना, तर पूर्ण स्पर्धेतील मालिकावीरचा मान संयुक्त जुना बुधवार पेठ संघाचा हर्ष जरग ठरला। विजेता संयुक्त जुना बुधवार पेठ आणि उपविजेता खंडोबा तालीम मंडळ या संघांना शिवसेना शिंदे गटाचे आमदार, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र प्रदेश सचिव महेश जाधव, भरत पाटील, राहुल चिकोडे, अशोक देसाई, पुण्याचे उद्योजक तुषार काळे, विश्वजित साळुंखे यांच्या उपस्थितीत चषक आणि रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी तटाकडील तालीम मंडळाचे पदाधिकारी यांच्यासह दोन्ही संघाचे खेळाडू, प्रशिक्षक उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।